केतूच्या हातून चिमणीला हळदी कुंकू लावून घेते. ऑन कर बाळा. फायनली इलेक्ट्रिशियनवाला आला, येऊन गेला आणि त्याने आता चिमणी लावून दिलेली आहे. भरपूर आवाज येत आहे. चला आता आपली चिमणी आली आहे आणि आता चिमणी स्टार्ट पण झालेली आहे. आणि आता जस्ट इलेक्ट्रिशियनवाला आला होता आणि काम केलं आहे. हे माझं काम वाढून गेलेत ते आता हे सगळं काम करायचं आहे. चला तुझी झालं का? छान दिसते. झालं का टायमिंग तुझं? अजून माझं हे पण काम व्हायचं आहे. आता भांडी अजून थोडीशी पुसते मी आणि मग डबे भरून घेते. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मला जिमला पण जायचं आहे. जिमला जाऊन येते आणि मग आल्यानंतर बाकीची कामं करते. तर भांड्याची कामं झालीत माझी. 1 किलोचे डबे आहेत ना, ते मी सगळे वरतून पुसून घेतलेले कारण ते एवढे घाण नव्हते झाले. कारण मागच्या महिन्यातच मी स्वच्छ केली होती. आता ही मोठी जे डबे आहेत ना, ते जरा जास्त घाण झाले होते त्यामुळे ते घासले. आता ते काय मला डबे घासायची गरज नाही लागली. फक्त वरतून मी काल पुसून घेतलेलं आहे. आणि आता हे डबे झाले की ह्या डब्यांमध्ये पण सामान भरायचं आहे. तर चला असं काही आहे. तर चला मंडळी, आता मी जिमला पण जायची तयारी करते. की तुला आज 1चं कॉलेज असल्यामुळे ती आज उशिरा निघालेली आहे. बाय. आली लिफ्ट? बाय. चला मंडळी, मी निघाले आता जिम. आज कार्डिओच करायचं आहे. 1 तास किंवा 6 तास करेन मी. तर आता जिमवरून घरी आल्या आल्या लगेच मी इथे कामाला लागले. कारण हे डबे मी काल रात्री घासले होते आणि काल रात्रभर मी हे पंख्याखाली ठेवले होते. वरच्या बाजूनी सगळे व्यवस्थित कोरडे झाले होते, परंतु आतली बाजू थोडीफार ओली असतेच. आपण जेव्हा उन्हात एखादी गोष्ट वाळत ठेवतो ना, तर ती पटकन सुकते, परंतु पंख्याखाली वगैरे जरा थोडा वेळच लागतो. आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आतली बाजू म्हणावी तशी सुकून निघाली नव्हती. त्यामुळे आता कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेते. कारण जर का आपण पुसला नाही ना, तर जेव्हा आपण यामध्ये सामान भरू तर ते सामान खराब होण्याची शक्यता आहे. आता सगळी डबे स्वच्छ पुसून झाली होती आणि आता किचनमध्ये सगळे डबे घेऊन आली. आणि ज्या ज्या डब्यांमध्ये सामान होतं ते सगळे सामान आता ह्या सगळ्या डब्यांमध्ये भरून घेते. तसं तर सगळं सामान संपलं आहे. आता थोड्या दिवसातच पुन्हा एकदा मला किराणा सामान भरायचं आहे. तर आता जितकं आहे तेवढं परत त्या डब्यांमध्ये ओतून घेते. आणि आता डबे सगळे स्वच्छ झाल्यामुळे खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटतं. आणि खरंच आपण जेव्हा डबे किंवा आपलं एखादं रूम घर जेव्हा स्वच्छ करतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि आपल्या मनाला पण खूप प्रसन्न वाटतं. तर तसंच मला पण झालं. किचन स्वच्छ बघितलं ना की खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि काम करायला उत्साह पण येतो. आता या महिन्यामध्ये ना किराणा सामानमधले पोहे भरपूर उरले होते. कारण या महिन्यात पोहे अजिबातच केले नाही मी. यावेळेस चुरमुऱ्याचा सुशिला वगैरे असंच बनवलं आहे नाश्त्यामध्ये. आणि नाश्ता पण बराच वेळा झालाच नाही आहे. त्यामुळे पोहे तशीच होते आणि त्यामुळे मग सगळे पोहे मी एका डब्यामध्ये काढले. आणि शेंगदाणे वगैरे थोडेफार होते तर ते संपायला आलेत. आणि गूळ वगैरे पण अजून आहे. तर म्हणजे या सगळ्या सामानामुळे आपल्याला समजतं की आपल्या घरातलं सामान किती आहे किंवा किती संपलं हे सुद्धा कळतं जेव्हा आपण डबे घासायला घेतो तेव्हा. आणि ते काढल्यामुळे अगोदरचं जे काही घाण कचरा असेल तो पण वेगळा करता येतो आपल्याला.
तर आता इथे बऱ्याचशा पिशव्या पण माझ्याकडे जमा झाल्या होत्या आणि त्या पिशव्या पण मी काढल्या. आणि आता सगळ्या डब्यामध्ये सामान भरल्यानंतर पुन्हा आपल्याला हे डबे वरती ठेवायचे होते, म्हणून मी आता हे डबे परत वरती ठेवते. आता ॲक्च्युली हे कॅबिनेट बनवल्यामुळे खरंच मला सोयीस्कर झालं आहे. आता हे डबे मला दररोज लागणार नाही, कधीतरीच लागणार, त्यामुळे मी हे सगळे डबे वरती ठेवलेले आहेत. आणि जे मला हाताशी हवेत ते सगळे डबे मी या काचेच्या कॅबिनेटमध्ये ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते बघा. जेव्हा पण आपण भांडी स्वच्छ करतो, डबे स्वच्छ करतो, तेव्हा बघायला खूप मस्त वाटते. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते. ॲक्च्युली दुपारीसुद्धा मी माझ्यासाठी चहा बनवला होता. काय माहिती बाहेरचं वातावरण एकदम जरा थोडंसं थंड आहे, तरी आज पाऊस वगैरे काही जास्त पडला नाही. थोडंसं ऊनच होतं आणि आता परत ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर संध्याकाळ झाली की मला चहा प्यायचं वाटतं. तर चला आता ब्लॅक टी बनवते आणि त्यानंतर मग जे काय असेल ते तुमच्याशी शेअर करते. तर चला मी तरी चहा पिऊन घेते. मंडळी इथे मी चहा ठेवलेला आहे आणि आजच चहा आणि साखरेचा डबा पण घासायला ठेवला आहे, त्यामुळे इथे मी चहा पत्ती आणि साखर काढून ठेवले. तर असं कोण कोण करतं कमेंट करून नक्की सांगा. तर चहा आणि साखरेचे डबे काय वाळायला वेळ लागत नाही, मी ते पुसून पण घेऊ शकते. इथे चहा ठेवला आहे आणि चहासाठी चिमणी ऑन करता का हे पण मला कमेंट करून सांगा. आता मी लावलेलं आहे. बंद केलाय, खूपच आवाज येते. चहा करताना पण तुम्ही चिमणी ऑन करता की नाही, कारण माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे. तर आवाज येते म्हणून मी बंद केलाय. चला मंडळी, बरेच दिवस झाले गॅलरीत गेली नाही आणि आता सध्या पाऊस पडत नाही, त्यामुळे गॅलरीमध्ये खूप मस्त असं वातावरण असणार आहे. आपण आलोय आता गॅलरीमध्ये. मस्त वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणात मस्त मी चहा पिते आणि तुम्हाला समोरचा डोंगर पण दाखवते. चला आता खाली बसते मी आता जरा. मला लांबून डोंगर दाखवते बघा, किती मस्त वाटते. खूप छान फ्रेश वाटते. वाव. तर अशा वातावरणामध्ये मस्त आपण चहा घ्यायलाच पाहिजे. चला थोडा वेळ जरा बसते मी इथे निवांत निरीक्षण करा. इथे चहाचा कप ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वारा येतोय. वाऱ्यामुळे बघा चहा कसा हलतोय, कपामधला चहा कसा हलतोय. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आज मिसळीचा बेत केलेला आहे अचानक. कारण काल मी मटकी भिजत घातली होती, तर सकाळचं वाटलं मटकीची भाजी खायचा कंटाळा आला आणि मग आज पाव पण आणले होते. तर पाव नाही, ब्रेड पण होते घरामध्ये, त्यामुळे मग असं ठरवलं की आता आपण आज मिसळ बनवूया. तर मिसळीसाठी लागणारा फरसाण आमच्याकडे नव्हता, मग ते केतूला आणायला सांगितलं. केतूला काय एवढं माहिती नव्हतं, आम्ही नेहमीचं जे फरसाण आणतो ते तिला काय माहिती नव्हतं. ते तुम्ही बघू शकता केतू मॅडमने हे फरसाण घेऊन आलेले आहे. तिखट वाटते मला, तरी माहिती नाही आता कसं आहे. तर दुकानात गेली पण त्यांनी काय त्यांना असं दुसरं म्हणजे आपण नेहमी जे आणतो ते पिवळ्या रंगाचं असतं, मिक्स असतं. तर आता हे ती पूर्णपणे लाल रंगाचं घेऊन आले, कसं लागतं माहिती नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मिसळ रेडी झालेली आहे. तर आता ही मी वाटीमध्ये काढून घेते. तर ही जरा थोडीशी आमची मिसळ, यामध्ये मटकी जास्त आहे आणि रस्सा कमी झाला आहे. तर मी तो नंतर पण वाढवू शकते, पण सध्या आता आम्ही तिघाच आहोत, त्यामुळे आम्हाला एवढी पुरेशी आहे, म्हणून मी जास्त वाढवत नाही आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मिसळ रेडी आहे. आता यावरतून मस्त असं कांदा टाकायचं आणि फरसाण. आता मी फरसाण जास्त नाही टाकत आहे कारण मला असं वाटतं की तिखट लागेल. तर लिंबू पण पिळायचं आहे आपल्याला. तर मंडळी इथे मिसळ रेडी झालेली आहे. तर मस्त गरमागरम मिसळ खायला या. मंडळी केतूला मी मिसळ खायला देते आणि तिला विचारते कशी झाली. केतू टेस्ट करून सांग बाळा. धुतले नाहीस का? जा हात धुवून ये. मंडळी केतू मॅडम बोलतायत मम्मी तुझ्या हातानेच भरव. आम्ही माझ्या हातानेच भरवते. तिखट झाली थोडी. छान लागतं ना. मॅडम तिखट झाली म्हणते. मग कांदा टाकू? म्हणजे तिखट नाही झाली आहे पण चांगली झाली. मी जास्त झणझणीत होणे म्हणून अगदी किंचित अशी मी साखर पण टाकली आहे आपल्या नेहमीप्रमाणे. आपल्याला जास्त तिखट नाहीच आवडत ना. मला तो चावला ना क्रंची झालं ते काय. ओके ते गरम खाल्ल्यामुळे तर म्हणून मला एवढं म्हणजे ते टाळूला तुझं ते साल्ट निघालंय. सेन्सिटिव्ह नाही म्हणजे ते टाळूचं तुझं साल्ट निघालंय का म्हणून मग मला तिखट लागतंय. अच्छा तिखट पण चांगली झाली की नाही ते सांग. चांगली. ठीक आहे म्हणजे जास्त झणझणीत नाही झाले ना. चला हे तुला आवडलेले आहे. तर चला मंडळी आता मी पण मिसळ खाऊन घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत